अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खासगी क्लासचा शिक्षक मुहम्मद तल्ला मुस्तफा शेख वय 27 राहणार ई वॉर्ड क्रांती तरुण मंडळानजीक मदिना मस्जिद जवळ यादवनगर याला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद भोगावी लागणार आहे। आरोपी शेख यादवनगर परिसरात अरबी आणि उर्दू शिक्षणाचा खासगी क्लास चालवत होता। त्याच्याकडे 10 वर्षांचा अल्पवयीन मुलगा शिक्षणासाठी येत होता। 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने क्लासमध्येच पीडितावर लैंगिक अत्याचार केला। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास शिक्षण बंद करण्याची धमकीही दिली। घटनेनंतर पीडित मुलगा रडत घरी परतल्यानं पालकाने चौकशी केली। मुलाने संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असून 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट सुजाता इंगळे यांनी दिली। दिनांक 18/11/2021 रोजी मुहम्मद तल्ला मुस्तफा शेख जो हाफिजी आहे ते त्यांच्या अरबीच्या क्लासमध्ये त्यांनी एका 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्या अन्वये राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। आज जिल्हा प्रमुख न्यायाधीश मेहरबान श्री कविता अग्रवाल मॅडम यांनी या खटल्याची सुनावणी करत या आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 दंड ठोठावला आहे। मान्य न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवून IPC 377 तसेच पोक्सो अंतर्गत 456 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट कलम 75 नुसार ही शिक्षा ठोठावली आहे। सदर कामात सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासले आहेत आणि आरोपीतर्फे 2 साक्षीदार तपासले होते। आरोपीवर सर्व गुन्हे साबित झाल्यामुळे मेहरबान कोर्टाने ही शिक्षा ठोठावली। या खटल्यात तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक DT जिजाळ आणि पोलीस पैरवी अधिकारी नाझनीन देसाई यांनी काम पाहिले।